पीएम सूर्य घर योजना में अड़चने, प्रतिबंध हटाने की मांग। अकोला में सोलर एसोसिएशन ने पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजना पर लगे प्रतिबंध हटाने की मांग की है। महावितरण द्वारा नेट मीटरिंग नियमों में किए गए बदलावों से सोलर प्रोजेक्ट्स की मंजूरी में बाधा आ रही है। एसोसिएशन का कहना है कि क्षमता पर लगाई गई सीमा से आम उपभोक्ता स्वच्छ ऊर्जा अपनाने में असमर्थ हो रहे हैं। बढ़ती बिजली दरों और भविष्य में बिजली उपयोग को देखते हुए छत की उपलब्ध जगह के अनुसार सोलर क्षमता मंजूर करने की मांग की गई है। अध्यक्ष नीलेश खंडारे के नेतृत्व में पदाधिकारियों ने मुख्य अभियंता को निवेदन सौंपकर प्रतिबंध तुरंत हटाने की मांग की। अकोला, पीएम सूर्य घर योजना, सोलर एसोसिएशन, महावितरण। पीएम नेट मीटरिंग कायदा 2003 ला पूर्णपणे विरोध आहे। यामुळे महाराष्ट्रात सौर ऊर्जा ग्राहक जे आहेत ते स्वतःची कॅपॅसिटी किती लावायची, उद्या मला एसी लावायचं आहे का, इलेक्ट्रिक कार घ्यायची आहे का, याचं प्लॅनिंग करून सौर ऊर्जा लावू शकणार नाहीत। अशा या ज्याच्या कायद्यामुळे महाराष्ट्रातील सौर ऊर्जा उद्योगाचं जर खूप मोठं नुकसान होणारच आहे, परंतु सौर ऊर्जा वापरून देशाच्या हरित क्रांतीला हातभार लावणाऱ्या ग्राहकांचं पण खूप मोठं नुकसान होणार आहे। अशा प्रकारची कोणतीही कॅपिंग पूर्ण देशात कुठेही नाही। उलट उत्तरच्या राज्यांमध्ये राज्य सरकार पण केंद्र सरकारच्या सोबत अनुदान देत आहे। अशा ज्या अन्यायपूर्वक ज्या हे त्यांनी पावलं उचललेले आहेत ते त्वरित रद्द करावे, अन्यथा याहूनही मोठे आंदोलन आम्हाला उभे करण्याशिवाय पर्याय उरणार नाही। अर्ध्या रात्री सोलर व्यावसायिकांच्या बद्दल जो नियमावली अर्ध्या रात्री चेंज केलेला आहे, 2027चं उद्दिष्ट असताना अर्ध्या मधातच त्यांनी युटर्न घेतलेला आहे आणि उद्दिष्ट पूर्ण न झाल्यानंतरही त्यांनी कशा प्रकारची नियमावली लावली, ऍक्च्युअली एमएससीबीसीएल ला हा कुठल्या प्रकारचा अधिकार नाही आहे, तरी सुद्धा या अधिकाराचा गैरवापर होत आहे का असा लोकांच्या मनात प्रश्न भेडसावत आहे।